मित्रांनो, आज बोरकवडे येथे आमदार केसरी भाऊ असं मैदान पार पडलं आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरला आहे कात्रज बांगडेवाडी कुमटेकरांचा वजीर आणि मालेगावकरांचा बादल. आपल्यासोबत सर्व आयोजक म्हणजे मंडळी सगळी मालक असतील, सहकारी त्यांचे सगळे आहेत. पहिल्यांदा सगळ्यांचं आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. शेठ, तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. आपलं नाव सांगा पहिल्यांदा. माझं गोरख मांगडे, मांगडेवाडी कात्रज. आपल्या नंदीचं नाव काय? वजीर. शेठ, काय सांगाल आज एक मोठं यश तुम्हाला मिळालं, आपल्या वजीरनं केलंय. पहिल्यांदा आजचा आनंद काय असेल आपला? आजचा आनंद मोठा असेल आनंद की कडनी गाडी लागून सुद्धा एक नंबर केला. भरपूर आनंद झाला. काय सांगाल वजीर आणि आज बादल ही जोडी पाहिली, कसं काय नियोजन झालं होतं आज? नियोजन झालं होतं पहिलंच आमचं. गाडी चांगली पळणार म्हणून गाडी आज हे केलं, पण कडनी सीमेला ज्यावेळेस गाडी हे जाते त्यावेळेस कारण वाटलं होतं की एक नंबर आज आपला निश्चय नक्की आहे. पायरा कधी जुळून आणलेला हा? पहिला आमचा पहिलाच पायरा होता. एक 2-3 दिवसावर परत फोन आला, करू म्हणले गाडी. नियोजन कुठे? पहिली गाडी पडली होती आमची. कुठे पळली? सुप्यात पडली होती. पाऊस आल्यामुळं सीमी नाही झाला, गटपात झाला. मग नंतर नाही म्हणले मग ह्या मैदानात आपण पळू गाडी. काय सांगाल, गटाला गाडी कशी काय पळाली? गाडी चांगली पळाली. गटाला सीमेला गाडी चांगली पळाली. आज फायनलला गाडी सगळ्या महाराष्ट्रानं लक्ष वेधलं गाडीनं. काय सांगाल? भरपूर दिसणार आहे इथून पुढे अजून. प्रशांत ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? प्रशांत ड्रायव्हरच आहे. कारण की त्यांना एक सलगरी किंग म्हटलं जातं. सलगरी किंगच आहे आणि ड्रायव्हर चांगलं आहे. बादल बद्दल काय सांगाल? कारण बादल सुद्धा चांगला पळाला. बादल आता इकडं जस्ट पाहायला का आपलं मुंबईला पळतो. बादलचं नियोजन कोण करतं का? नमस्कार शेठ, काय नाव आपलं? माझं नाव वीर देसाई आणि हे आमचे काका आहेत संदीप देसाई. गाडी पळते कापरी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप शेठ देसाई, पालेगाव अंबरनाथ येणार. आता अंबरनाथ नावानं म्हणजे तुम्ही तिकडे पण तुमचं नाव चर्चेत आहे, पण ह्या नंदीने इकडे आता पश्चिम महाराष्ट्र घाटावर बोलतोय, एक नाव चांगलं करतोय. दादा काय सांगाल आपला? जेव्हा पण आम्ही वरती आलोय मैदानाला, कधीच बादलने आम्हाला नाराज नाही केला. ज्या मैदानाला आलोय त्या मैदानाला गुलाला ठेवलेलं आहे आम्हाला. वजीर बद्दल काय सांगाल? वजीरने चांगली साथ दिली, कारण दोन्ही रस्त्याने आतून पळाला आणि सेमी आणि फायनल कडायला लागली आणि गाडी एकदम चांगली पळाली. सलगरी किंग बद्दल काय सांगाल? कारण की गाडी आज टॉपचीच चालवली त्यांनी फायनल. जसं सांगितलेलं तसं प्रशांत ड्रायव्हरने केलं आणि त्याप्रमाणे एक नंबर केला. कुणाच्या नावाने पळतो आपला बादल मैदानामध्ये? कापरी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप शेठ देसाई, पालेगाव अंबरनाथ. आता मोठं मैदान आहे पुढचं आपलं पेडगावचं हिंद केसरी मैदान. तर आता त्या नियोजनासाठी आपल्याला आत्ता नंदींना महत्त्वाचे गुलाल आहेत, कारण की आता ह्या जे मैदान होते त्याच्या अगोदर त्याच्यावर पहिरे आपले होणार. तर आता तुम्हाला एकंदरीत काय वाटतं की आता आपला एक नंबर तर भेटला आहे आज, पण आता पेडगावचं मैदान असेल, ही गाडी पळताना दिसेल की आपलं कसं असेल? आता भावड्याने नियोजन केलं आहे, बघू काय होतंय का. कारण बादल जेव्हा आदात होता तेव्हा आम्ही पेडगावला फायनलला राहिलेलो आहे. बरं, काय सांगा आता पेडगावची तयारी वगैरे झाली तुमच्या दोन्ही नंतर? शेठ, आता बघता तुम्ही आता म्हणजे आजचं मैदान एकंदरीत कसं झालं, काय सांगाल तुम्ही? चांगलं मैदान झालं. फाटी कशी होती पहिल्यांदा पळण्यासाठी? आता वजीर कुठल्या मैदानात आपलं पाहिलं? वजीर कुठल्या मैदानात पळताना पाहिलं? वजीर आता 13 तारखेला काय सोने. वजीरची काय खासियत आहे? वजीरची खासियत नाही सांगितलेलं आहे. थोडीशी सांगा. भरपूर स्पीड तर एवढी गती लावतो की शेजारी गाडी असली तर त्याला. आणि बादल बद्दल काय सांगाल? बादलची कशी खासियत? बादलला जेवढी पब्लिक असेल तेवढा बादल पळणार. आता एक नंबर केला तर कडनं पळून केला आणि मुंबईला आम्ही बिनजोडला टॉपला आहे. बिनजोडची कशी काय तिकडची शर्यत आणि इकडची शर्यत काय वाटतोय तुम्हाला फरक? आता फरक आता आमची सीझन संपत आली, कारण आम्ही वरती मैदान येतो, कारण त्याची सवय अशी आहे का तो कुठं राहत नाही. आम्हाला मुंबईवरून डायरेक्ट इकडे वरती यायला लागतं. आता बिनजोड झाल्यानंतर पहिल्यांदा इकडे मैदान पळाय का? नाही, याच्या आधी पण आम्ही मैदान केलंय, पण हे नियोजन आमचे जे रायफल आहेत 51 वाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आमचा 1 नंबर नव्हता झाला, 2 नंबर झालता, बाकी 3 झालता, 4 झालता, 6 झालता, 7 झालता, 5 पण झालता. 1 झालाच नव्हता, आज 1 झाला आमचा. आमची कुमटेकरांचं पण वजीर आहे, त्याचं पण तुम्ही टॉप मध्ये नाव ठेवा. 100% राहणार, 100% राहणार. नाव घेत नाही सगळे आमचे मित्रमंडळी.
मंडळी जरा म्हणतात की आपल्या वजीराचं का नाही येत ना. 100% राहणार 100% आला ना नाव आता नाही आता आज एक नंबर करून तुमच्यासाठी तुमच्या पैसे नाही, पुढं पण ते त्याचे नंबर भरपूर आहे जवळ म्हणजे भरपूर आहे म्हणजे तो गुलालाचा बेताचा बादशाह आहे. बादशाह आहे, पण त्याचं नाव घेत नाही म्हणून की एक ही की वजीर नाव घ्या. आमची मित्रमंडळी सगळे म्हणले युट्यूबवर आपलं नाव नाही 100% नक्कीच टॉप मध्ये 100% ते टॉप मध्ये तुम्ही द्या काय द्या म्हणजे वजीर. ठीक आहे 100% देऊ. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला दोन्ही पण मालकांना धन्यवाद. सगळे सहकार्यांना खूप साऱ्या धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद.